शिकायची, काम करायची, ऑफिस बंद झाला ना, स्वतःच्या पायावर उभं राहायची. काटोल पण आज साधी एसटी बस पण भरपूर गावांमध्ये जात नाही. त्यांना काटोलला यावं लागतं शिकायला. दिवसभर कॉलेज करून रात्री 6-7 वाजेपर्यंत त्यांना इथल्या बस स्टॉपवर बसलं राहावं लागतं. आणि जर एखादी बस आली तर त्या बसनी 8-9 वाजता त्यांना गावात पोचायला, ते पण बाजूच्या गावात. बाजूच्या गावातून 2-3 किलोमीटर त्यांना अंधारात पायी चालत घरी जावं लागतं. आई वडिलांचा जीव वर खाली होतो. याच्याकडे कोणाचं लक्ष आहे की नाही आहे? आता तुम्ही बघतच आहे, मला खूप लोकांनी सांगितलं की परिस्थिती इतकी गंभीर आहे की आपल्या क्षेत्राला 10 वर्षापासून आमदारच नसल्यासारखं आहे. आता फुल टाइम आमदार पाहिजे की नाही? तुम्ही दोन्ही पक्षांना संधी दिली. एका पक्षाला तर 25-25 वर्षाची संधी दिली. आपलं क्षेत्र नशीबवान आहे. आपल्याकडे 25 वर्षाचं फक्त मंत्रीपद नाही, 25 वर्षाचं आमदारकी नाही, 25 वर्षाचं मंत्रीपद होतं. 25 वर्षाच्या मंत्रिपदात किमान बारामती व्हायला पाहिजे होतं. तुम्हाला दिसतंय का बारामती झालेलं? बारामतीच्या 10% झालं असतं तर आजपेक्षा परिस्थिती ही निश्चितच चांगली राहिली असती. विरोधी पक्षावरचा माझा आरोप आहे, तुम्हाला पटतो की नाही पटत माहिती नाही, पण विरोधी पक्षांनी नेहमी इथल्या आमदारांची मदतच केली असं मला वाटतं. अनेक कारणं आहेत. 5-5 वर्ष ऍक्टिव्ह नाही, आमदाराला घेरत नाही. जर सत्ता पक्ष सिरियस नसला तर विरोधी पक्ष घेरतो, टाईट ठेवतो, कामं करून घेतो. बाजूच्या क्षेत्रात तुम्ही पाहत असाल, सत्ता पक्ष असो विरोधी पक्ष असो, दोघांमध्ये ओढ लागली असते. कोण जास्ती कामं आणेल, कोण जास्ती प्रकल्प आणतील. पण इथे हा सिरियसनेस दिसत नाही. दोन्ही पक्ष सिरियस नाही. नुसतं एका दुसऱ्याला पेन ड्राईव्ह दाखवतात. देऊन का नाही देत? बघू द्या जनतेला की त्या पेन ड्राईव्ह मध्ये काटोल नरखेडच्या जनतेचं स्थान आहे की नाही. ही घ्या माझी पेन ड्राईव्ह, माझ्याकडे पण पेन ड्राईव्ह आहे, पण या पेन ड्राईव्ह मध्ये काटोल नरखेड क्षेत्राच्या विकासाचा आराखडा आहे. हे घ्या पेन ड्राईव्ह, पाहून घ्या. त्याच्यात तुम्हाला आपल्या क्षेत्राच्या विकासाचा आराखडा दिसेल. आता लवकरच 2 दिवसाचा विकास तुमच्यापर्यंत पोहोचेल. इलेक्शनच्या आधीच्या 2 दिवसाच्या विकासाला बळी पडू नका. हा 2 दिवसाचा विकास 2-2 पिढ्यांचं नुकसान करतो. हजारो लाखो लोकांचं नुकसान करतो. हे जे राजकीय निर्णय चुकतात त्या 2 दिवसाच्या विकासामुळे, तेव्हा हजारो लाखो लोकांचं नुकसान होतं, पिढ्यांचं नुकसान होतं. तर याला बळी पडू नका. सगळा विचार करा. बटन दाबायच्या आधी 2दा 4दा 10दा विचार करा. स्वतःच्या भविष्याचा विचार करा आणि मग निर्णय घ्या. मी इथे अजिबात म्हणणार नाही की मी निवडून आल्याबरोबर 1 वर्षात पूर्ण कायापालट होईल. मी अजिबात खोटे आश्वासनं देणार नाही. मी खोटे स्वप्नाचे फुगे फुलवणार नाही. पण एवढं निश्चित आहे
की त्या दिशेने वाटचाल नक्की चालू होईल, त्या दिशेने काम होताना तुम्हाला दिसेल. इथे भरपूर कामं करायची आहेत, इथे उद्योग आणायचे आहेत, रोजगार निर्मिती करायची आहे. जर इथे उद्योग असते, कंपन्या असत्या, फॅक्टऱ्या असत्या, तर इथल्या युवकांना, इथल्या सगळ्या जनतेला मोठ्या प्रमाणात जवळपासच रोजगार मिळाला असता. अरे घरच्या भाकरीवर 10-15 हजाराचा पण रोजगार असला तर एका शेतकऱ्याच्या कुटुंबाला आधार होतो. एका शेतकऱ्याच्या कुटुंबातून, प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबातून जर एकाला पण रोजगार असला तर शेतीसोबत घराला एक आधार असतो, जोडकाम असतं. भरपूर कामं करायचे आहेत. आपलं काम साधन, सोपं आणि सरळ आहे. माझ्यावर काही कमी प्रेशर होतं? फॉर्म विड्रॉ करायचं खूप प्रेशर होतं, पण मी माघार घेतला नाही, अजिबात माघार घेतला नाही. तुम्हाला दिसेल कुठला मोठा पक्ष नाही, कुठले मोठे राजकीय नेते नाही. माझ्यासोबत आहे तर तुम्ही लोक आहे, इथली जनता आहे. मी प्रेशरला दबलो नाही, उभा राहिलो, तुमची लढाई लढायला उभा राहिलो. ही काही लढाई माझ्या एकट्याची नाही आहे, ही तुमची, माझी, आपली लढाई आहे.